यांच्या विचारांना आणि यांच्या त्यागांना या ठिकाणी मी अभिवादन करते। माता रमाई, माता भीमाई, माता जिजाऊ, माता अहिल्याबाई होळकर, माता सावित्री यांच्यासुद्धा त्यागांना आणि यांच्यासुद्धा विचारांना या ठिकाणी मी अभिवादन करते। आज भैयासाहेब आंबेडकर नगर या नगर येथे आपण या ठिकाणी यशवंत भीमराव आंबेडकर यांचा जन्मदिन या ठिकाणी साजरा करत आहोत। ज्या पद्धतीने आपण मुलींचा वाढदिवस साजरा करतो त्याच पद्धतीने आज आपण त्यांचा जन्मदिन या ठिकाणी साजरा करत आहोत। आपण या ठिकाणी महाप्रजापती महिला मंडळाच्या अध्यक्ष आणि सर्वच या ठिकाणी उपासिका आणि छोटे छोटे बालक सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत, आमच्या छोट्या बालिका सुद्धा आलेल्या आहेत। या सर्वांचंच या ठिकाणी मी स्वागतही करते आणि सर्वांना मी माझा या ठिकाणी प्रथम स्नेहपूर्वक जय भीम करते। प्रथम आपण या ठिकाणी आपल्या आदर्शाची तथागत भगवान बुद्ध, विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची पुष्प धूपदीप प्रज्वलित करून आपण या ठिकाणी कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत। या ठिकाणी ज्या उपासिका आहेत त्यांनी आपले पुष्प जे आहेत अर्पित करायचे आहेत। एक प्राथमिक म्हणून मी 2-3 महिलांना या ठिकाणी उभे करेल, त्यानंतर आपलं जे आहे तशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी थांबायचं आहे। दोनताई आमच्या पुणगी आई, इंगोले आई ज्या वरिष्ठ महिला आहेत, म्हणजे आपल्यापेक्षा वयाने मोठ्या आहेत आणि त्यांना आदर आणि मान देणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे। त्यातच आमच्या वाकळेताई सुद्धा या ठिकाणी उभ्या राहतील। चला 4-5 जणी एक प्राथमिक म्हणून थोडा आरामाने फुलं वाढा। बाबासाहेबांना, भगवान बुद्धांना, विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, तथागत भगवान बुद्धांचा, यानंतर जी प्रतिमा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची, यांच्या प्रतिमेला सुद्धा या ठिकाणी हार घालण्यात येईल। विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, आपण त्या साईडला थांबा, तशाच थोडा वेळ थांबा। यानंतर जे आहेत वाकडेताई, तुम्हाला सांगितलं होतं आमची गौरी एक उठेल, त्यानंतर ढवळेताई उठणार आहेत। दोघी चौघी जणी उठा लगेच। निर्मलेताई तुम्ही पण उठा, पंचशीला मस्के तुम्ही त्या साईडला थांबा तोपर्यंत। अगोदर तुम्हाला भगवान बुद्धाच्या मूर्तीला तिथले तिथे फुलं अर्पित करा आणि बाबासाहेबांच्या या फोटोला तुम्ही ज्या आता मी उठवल्यात त्यांनी हार घालायचा आहे। वाकडेबाई तुम्हाला डबल सांगायचं आहे का? वाकडे चालणार आहे तुमचं? हां, उभा आहे ताई, उठा। समोरच्या पण उठा दोघी जणी, त्यानंतर आपल्याला सगळ्यांनाच उठायचं आहे। चला इकडे या, ह्या बाबासाहेबांच्या फोटोला ज्या मी आता उठवल्यात त्यांनी हार घालायचा आहे। तिकडे एक आणि इकडे एक। हा जो फोटो आहे ना मोठा, त्या साईडला एक हे करा। इथे तार आहे, इथे विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, तिथे तार आहे, तारा लाडकून घ्या, तारा लाटकून द्या ते। आरामाने आरामाने गौरी अडको। और जब तक करो अभी हार डाला। हाँ, फुलं थोडेच होते आणलेले। हां,
थांबा 1 मिनिट हो थांबायचं अर्ध्या इकडनं अर्ध्या इकडनं थांबा तुम्ही. यानंतर ज्या महापुरुषाची आपण या ठिकाणी जयंती साजरी करत आहोत त्या महापुरुषांना सुद्धा या ठिकाणी आपण पुष्पमाळा अर्पित करणार आहेत. यशवंतराव भीमराव आंबेडकरांचा, भैयासाहेब आंबेडकरांचा, सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकरांचा. यानंतर बाकीच्या ज्या उपासिका आहेत सगळ्याच आपण थांबलेल्या त्यांनी सुद्धा फुलं अर्पित करायची आहेत एक एक जणींनी आणि असंच लाईनीला लागलीच उभं राहायचे आपल्यालाही. आणि मुलांना मी सांगितलं होतं त्यांनी खाली बसायचं आहे लाईन मध्ये. तिथले फुलं द्या काही बायकांना. चला फुलं कोण राहिले व्हायचे. ना अच्छा ठीक तुला देऊ का. हां तू इथे बसायचं बाळा इथे बसायचे. पाठी मागे जास्त करू नका कारण ते अलगट ठेवलेलं आहे साहेब. समोर या काही जण लहान लहान. ए बाळा ये दीदी ये ना बेटा. दीदी ये बाळा. बसा इथे. हां थोडं अंतर ठेवून बस उभं राहा असं इथपर्यंत लाईन या कारण व्यवस्थित येणार आहे सगळं. असं असं ठेवा इथे उभं राहतो. हे बघा ह्या साईडच्या महिला जशा उभ्या राहिल्यात काही समोर या थोडं. येतात येतात. ताई त्यांना कडीवरच घ्या तुम्ही त्या बाळाला कडीवर घ्या. बरं ठीक आहे बसा थोडं. एक रोल सगळे थांबा 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 सगळ्यांनी हात जोडायची का आई थोडंसं असं आणखी मला म्हणजे तुमचा पण निघलं पाहिजे. सगळ्यांनी हात जोडायची आहेत. सगळ्या मुलांनी पण हात जोडून घ्या. आपल्या आपल्या जागेवर लाईनमध्ये व्यवस्थित बसायचं. आपल्याला वंदना घ्यायची आता कारण नंतर कशी त्यांना चेअर दे त्यांना पटकन. जाऊ दे राहू दे राहू दे. हां दीदी समोर आहे बेटा बाळा समोर आहे तू. चला लहान लेकरं जे आहेत समोर या. इथे ये समोर ये ना मुलांच्या समोर या. हां बस समोर ये. हां यानंतर आपण त्रिशण पंचशील बुद्ध पूजा आणि भीमस्मरण घेणार आहोत. चला ताई ताई चला. बोलो बुद्ध भगवान की जय. बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. अरहं सम्मा संबुद्धो भगवा बुद्धं भगवन्तं अभिवादेमि. बुद्धं स्वाखातो भगवता धम्मो धम्मं नमस्वामि. धम्मं सुपटिपन्नो भगवतो सावक संघो
संघं नमः। अहं वन्दामि सर्वदा नमो तस्स भगवतो अरहतो नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समादयामि अदीनदाना वेरमणि सिक्खापदं कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादयामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादयामि सुरामेरयमज्जपमादठाना वेरमणि सिक्खापदं समादयामि साधु 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 एतं कुसुमसन्तति पूजयामि मुनिन्दस्य श्रीपादं पूजयामि बुद्धं कुसुमेन नेन पुएन मे तेन लभामि मोक्षं पुष्पमिलायति यथा यो धम्मे कायो तथा यास विनाशभाव घनसारपदीपेन दीपेन तनधनसीना तिलोकदीपं सम्बुद्धं पूजयामि तमोनुदं संघाच सुगत तनुभवा धातु धातु गभ्ये लंकाय जम्बुदीपे तितसपुरवरे नागलोके सतूपे सभ्ये बुद्धस्य बिम्बे सकल दश दिशे केसरो मामि धातु मध्ये सभ्येऽपि बुद्धं दशबलतन्त्रं चैत्यं नमामि वन्दामि चैत्यं शारीरिक धातु महाबोधि बुद्धरूपं सकलं सदा यस्संवेनासिनो सवारि विजयः पत्तो संयुक्तं सदा वन्देतं गौरीपादपं ये महाबोधि लोकनाथेन पूजिता अहं ते नमस्वामि बोधिराजा नमस्ते बोधिराजा नमस्ते बोधिराजा नमस्ते। यानंतर भीमस्मरण होईल। सकल विद्यं विदुरयानं देवरूपं सुजीव निमलचक्षु गभीरवसं गौरवर्णं सुखाय अव्यचित्तं विजयकामं सुरधर्मं सुदेव विरतरजं सुजननेत्रं भीमरावंसराणि भीमरावंसराणि भीमरावंसराणि
सांगते ना. आज जे आहे आपण या ठिकाणी यशवंतराव आंबेडकर अर्थातच आपण त्यांना भैयासाहेब सुद्धा म्हणतो आणि त्यांचा आपण या ठिकाणी जन्मदिवस साजरा करत आहोत. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई, ज्या माऊली आहेत रमाई माता, आणि जे महापुरुष आहेत, जे युगपुरुष आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, यांचा पहिला रत्न त्यांना प्राप्त झाला, म्हणजे पहिला मुलगा झाला, त्यांना पहिला पुत्र रत्न झाला, पहिला मुलगा झाला. आता पहिला मुलगा झालेला आहे तो म्हटलं म्हणजे आज किती तारीख आहे? 12 तारीख आहे. महिना कोणता आहे? त्याला आपण 12 म्हणतो ना, म्हणजे 12/12 1912. कधी जन्म झालेला आहे? 12/12/1912. या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई यांच्या उदरी हा रत्न जन्माला आलेला आहे. आता रत्न जन्माला आलेला आहे, बाबासाहेबांना सुद्धा आनंद झाला, माऊलीला सुद्धा आनंद झाला. ज्यावेळेस मुलं एखादी माऊली माता होते त्यावेळेस तिला खूप असा आनंद होतो आणि त्याच पद्धतीने त्या माऊलीला सुद्धा आनंद झाला. तिने सुद्धा हा मुलाला जन्म दिलेला आहे. परंतु तो मुलगा जो आहे जन्मताच एका आजाराने ग्रासलेला होता. कोणत्या आजाराने ग्रासलेला होता? तर न्यूमोनिटिक या आजाराने तो ग्रासलेला होता. त्याला आपण दुसऱ्या भाषेमध्ये म्हणजे अपंग जो असतो त्याला पोलिओ सुद्धा म्हणतो आपण. कमरेच्या खाली त्यांचं अंग लुळं असायचं आणि मग अशा पद्धतीचा त्यांना आजार होता. त्यांनी खूप असे गावठी विलाज केले, आयुर्वेदिक विलाज केले. एवढंच नाही तर जो शंकर होता, शंकर कोण होता? कुणाचा? रमामातेचा भाऊ होता. अभिनंदन आमच्या इंगोले आईचं. हा, रमामातेचा भाऊ होता म्हणजे यांचा मामा होता. आता मामा असल्यामुळे त्या बालकाला या ठिकाणी जे जे कोणी उपचार सांगत असेल ते मामा त्यांना शंकर मामा जो आहे, माता रमाईचा बंधू शंकर बंधू जो आहे तो आपल्या भाच्याला घेऊन वेगवेगळा उपयोग करायचे. कुणी सांगायचं की समुद्राच्या काठाची रेती गरम असते आणि त्या रेतीच्या तिथे न्या आणि त्या बालकाला खड्डा करा आणि त्या खड्ड्यामध्ये अर्ध त्याला म्हणजे गाडायचं आणि मग ती गरम रेती जी आहे त्याला ती शेक म्हणून होईल आणि उपचार असा चांगला होईल. जे सांगेल तो प्रयत्न या ठिकाणी त्यांनी केला आणि या बालकाला उभं राहण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या या कार्याला यश सुद्धा आलं आणि भैयासाहेब आंबेडकर जे आहेत चालू लागले होते. आता त्यानंतर बाळ जन्माला आलेला अशा परिस्थितीतून सुद्धा त्यांनी त्या बालकाला उभं केलं. बालकाचं नाव काय ठेवायचं? आपण सुद्धा मुलगा मुलीचं नाव काय ठेवायचं हा विचार करतो. बाबासाहेबांना वाटलं मला रत्न झालेलं आहे, त्या रत्नाचं मी नाव काय ठेवू? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे 3 गुरु होते. बाबासाहेबांचे किती गुरु होते? कोण सांगेल? अच्छा, बाबासाहेबांनी 3 गुरु मानले होते. बाबासाहेबांनी 3 गुरु मानले होते. आमच्या अध्यक्ष महोदयांनी या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला. काही यामध्ये बरोबरही आहे, काही गोष्टी राहून गेलेल्या आहेत. काय सांगू शकता का आमच्या रेखाताई, आमच्या गौरीताई? बेटा वक्ते सांगू शकता का? छोटी मंडळी, बाबासाहेबांचे 3 गुरु होते. काय म्हणते बाळा? बाबासाहेबांनी 3 गुरु मानले होते. पहिला गुरु त्यांचा होता तो म्हणजे संत कबीर. संत कबीर, संत कबीर माहिती आहे आपल्याला. बाबासाहेबांचं घराणं काय होतं? कबीरपंथी होतं. त्यांचा जो चुलता होता तो कबीरपंथी होता. म्हणून बाबासाहेबांचा पहिला जे गुरु मानलेला आहे त्यांनी संत म्हणा एकदा आणखी लक्षात राहिलं पाहिजे. दुसरा त्यांचा गुरु होता तो म्हटलं म्हणजे आमच्या अध्यक्ष महोदयांनी सांगितलेलं आहे तथागत भगवान गौतम बुद्ध. तिसरा गुरु आहे, तिसरा गुरु त्यांनी मानलेला आहे तो म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले. आपण त्यांच्या पत्नीचं नाव घेतलेलं आहे.
बरोबर आहे, परंतु महात्मा ज्योतिबा फुले हा तिसरा गुरु त्यांनी मानलेला आहे. मग किती गुरु झाले हे? उच्चार आता एकदा. उच्चारा. आवाज एरवी कसा निघतो आपला? एरवी आवाज निघतो की नाही? तथागत भगवान बुद्ध, संत कबीर आणि महात्मा ज्योतिबा फुले हे 3 गुरु होते. आता महात्मा ज्योतिबा फुले जे आहेत त्या फुलेंचा इतिहास आपल्याला माहित आहे आणि त्या फुलेंचा इतिहास माहित आहे. त्या फुलेंना सुद्धा एक मुलगा होता. त्या मुलाचं नाव काय होतं? यशवंत नाव होतं. महात्मा ज्योतिबा फुलेंचं नाव काय होतं? यशवंत. त्या यशवंत मुलाला त्यांनी डॉक्टर केलं होतं. आता माझ्या गुरुच्या मुलाचं नाव काय आहे? यशवंत आहे. कोण गुरु?